नमस्कार, मी डॉक्टर शारदा त्र्यंबके। आज आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे वीर्य पातळ असणे किंवा कमी घट्ट असणे। हा विषय फार महत्त्वाचा आणि नाजूक आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि त्यावर विचार करा आणि ट्रीटमेंट लवकरात लवकर घ्या। वीर्य हे पुरुषामध्ये जनन इंद्रियामधून वाहणारे पातळ पदार्थ असतो। तो संभोगाच्या वेळेस किंवा काही पुरुष हस्तमैथुन करतात त्यावेळेस हा बाहेर पडतो। सिमेंटचं महत्त्वाचं कार्य काय तर गर्भधारणा होणे। गर्भधारणा होण्यासाठी सिमेने घट्ट पाहिजे किंवा त्याच्यामध्ये जे स्पर्म असतात ते चांगल्या क्वालिटीचे पाहिजे। म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सिमेन का पातळ होतं याविषयी बोलणार आहोत। सिमेंट पातळ होण्याचे महत्त्वाचे बहुतेक कारण आहेत, पण त्यातून मी तुम्हाला काही थोडेसे कारण सांगते। पहिलं, सिमेंट पातळ होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स। हार्मोनल इम्बॅलन्स झाला तर सिमेंट पातळ होतं। दुसरं, वारंवार होणारा हस्तमैथुन। हस्तमैथुन केल्यानेही तुमचं वीर्य पातळ होतं। मानसिक टेन्शन, तणाव आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बहुतेक पुरुष हे काय करतात, बिडी ओढतात, सिगारेट ओढतात, दारू पितात। म्हणजे थोडक्यात धूम्रपान अतिप्रमाणात केलं किंवा मद्यपान केलं तर तुमच्या वीर्यावर परिणाम होतो। आणि काही असे आजार आहेत की जननेंद्रियाचे आजार असतात, गुप्त रोग असतात, त्याच्यामुळेही आपलं सिमेंट पातळ होतं। काही व्यवसाय असे असतात त्यामुळे तुमचं सिमेंट पातळ होतं। ते कोणते व्यवसाय? अति उष्णतेजवळ काम करणे, जे हॉटेलमध्ये कुकचा व्यवसाय करतात किंवा ड्रायव्हिंग करतात, वेल्डिंग मशीन चालवतात। हे गरम झाल्यामुळे काय होतं, तुमचं टेस्टिस हे गरम होतं आणि त्यामध्ये वीर्य पातळ होतं। वीर्य पातळ झाल्यामुळे वीर्यामध्ये जे शुक्राणू असतात, स्पर्म असतात, तेही मरतात किंवा कमी होतात। त्यामुळे साहजिकच ते सिमेंट पातळ होतं। ते घट्ट होण्यासाठी काही असे उपचार आहेत, काही जडीबुटी आहेत, काही उपचार आहेत, त्यामुळे तुमचं सिमेंट घट्ट होईल। आता आपल्या दवाखान्यामध्ये बहुतेक पुरुष आलेले आहेत, काहींचे फोन आलेले आहेत, काहींनी उपचार घेतलेला आहे। काही एवढे लाजतात की वीर्य जरी पातळ असले तरी स्वतःकडे दुर्लक्ष करतात। दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या बायकांना मुलं होत नाहीत किंवा स्वतःला शारीरिक सुख भेटत नाही। त्यामुळे हा विषय फार महत्त्वाचा असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं तुमचं सिमेंट किंवा वीर्य पातळ आहे का घट्ट आहे हे तुम्हाला माहीत असेलच, परंतु जर तुमच्या लक्षात आलं नाही की आपलं सिमेंट पातळ आहे किंवा घट्ट आहे तरी आपल्याला मुलं होत का नाही, तर आपल्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर आपण तुमच्या वीर्याची तपासणी करणार। त्यामध्ये स्पर्म किती आहेत, वीर्य का पातळ झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे वीर्य हे घट्ट असणे हे मुलांसाठी, परंतु जे 50-60 वर्षानंतरची माणसं आहेत त्यांना वीर्य पातळ असेल तर शारीरिक सुख घेता येत नाही किंवा संभोग करता येत नाही किंवा स्वतःचं अंग दुखतं, डोकं दुखतं। त्यामुळे वीर्य घट्ट असणं फार महत्त्वाचं आहे। त्यावर योग्य उपचार जर केला तुमचं वीर्य हे घट्ट होईल, त्यामध्ये स्पर्म तयार होतील आणि तुमचं जननेंद्रियही चांगलं होईल। त्यामुळे तुमचे हाडं चांगले होतील, डोकं शांत होईल। आता थोडक्यात तुम्हाला घरगुती उपचार थोडाफार मी सांगते, परंतु घरगुती उपचाराने एवढा फायदा होत नाही। आता घरगुती उपचार म्हणजे काय, मानसिक तणाव घेऊ नका आणि दुसरी गोष्ट योग्य आहार घ्या, संतुलित आहार घ्या। तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, हॉटेलचे पदार्थ खाऊ नका आणि जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका। गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमचं टेस्टिस असतं ना हिटेड होतं, त्यामुळे आणि टाईट कपडे घालू नका। कोरोनाच्या काळामध्ये कसं काम करायचे मुलं, सगळे वर्क ॲट होम होतं, म्हणजे दिवसभर कॉम्प्युटरवर बसणार, जास्त बसल्यामुळे त्यांना हे काय होणार, भूक लागणार, सतत खाल्ल्यामुळे त्यांची बेली फॅट वाढणार। बेली फॅट वाढली की त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे चयापचय असतं ते कमी जास्त होऊन तुमची चरबी वाढते। चरबी वाढल्यामुळे साहजिकच तुम्हाला स्थूलपणा येणार आणि बसल्या बसल्या काही पुरुष एवढे कडक
जीन्स टाईट घालतात, जीन्स टाईट घेतल्यामुळे हे टेस्टी असतं, ते दबलं जातं, त्यामुळे ते गरम होतं, गरम झाल्यामुळेही वीर्य पातळ होतं. त्यामुळे तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करा. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमचं टेस्टी जे चांगल्या प्रकारे राहील. आणि सैल कपडे घाला. सैल कपडे घातल्यामुळे हवा खेळती राहील. हवा खेळती राहील म्हणजे टेस्टी दबणार नाही आणि सिमेने घट्ट होण्यास मदत होते. आणखी महत्वाचं कारण म्हणजे आपल्या जे सिमेन असतो म्हणजे शीत शुक्राणू हा थंड असतो. ते थंड असल्यामुळे तुमचं स्पर्म हे छान राहतं आणि त्या सिमेन थंड झाल्यामुळे वीर्य जिवंत राहून तुम्हाला गर्भधारणा म्हणजे सिमेनचं महत्वाचं काम काय असतं, तुमच्या स्पर्मला हे गर्भाशयामध्ये नेऊन सोडणं. कारण स्त्रियांची प्रकृती उष्ण असते, त्यामध्ये त्या वीर्याचं प्रोटेक्शन होण्यासाठी सिमेने थंड व्हावं लागतं. म्हणून पुरुषांनी नेहमी आपलं जननेंद्रिय थंड ठेवावं आणि जास्त विचार करू नये, ताणतणाव करू नये, रागीट होऊ नये, राग व्यक्त करू नये आणि शरीराची स्वच्छता ठेवावी. आपलं जे शरीर आहे त्याची काळजी घ्यावी, योग्य आहार घ्यावा, योगासनं करावी, प्राणायाम करावा आणि संतुलित आहार घ्यावा. आणि जास्त जे ड्रायव्हिंग करतात त्या लोकांनी आपल्या शरीराला जेवढं थंड राहता येईल तेवढं थंड राहावं. हा मी तुम्हाला उपचार घरगुती सांगितलेला आहे. परंतु जर तुम्हाला वीर्य घट्ट करायचं असेल, सिमेंट क्वांटिटी चांगली करायची असेल तर आपल्या दवाखान्यामध्ये आल्यानंतर आपण तुम्हाला योग्य ते काढे, योग्य ती पावडर दुधात टाकून जी एक विशिष्ट प्रकारची पावडर असते, आम्ही 40-50 वनस्पती एकत्र करून उन्हामध्ये वाळून त्याची पावडर करतो. ते पेशंटला म्हणजे ज्याचे वीर्य पातळ आहे त्यांना दुधात टाकून घ्यायला सांगतो. ती पावडर पिल्यामुळे त्यांचं वीर्य घट्ट होतं. शिवाय काही गोळ्या असतात त्यामुळे पुरुषांचे सर्व धातू म्हणजे रक्त, मांस, मेद असे सप्त धातू असतात, सगळे धातू चांगले होऊन चांगल्या वीर्याची प्राप्ती होती, चांगले वीर्य तयार होतं आणि तुमच्या पत्नीला गर्भधारणा होते. समजा काही मुलं झाली असतील आणि 50-55 वय असेल त्यावेळेस जरी तुमचं वीर्य पातळ असेल, योग्य ते औषधं, व्हिटॅमिन ए, बी, डी कोणतेही व्हिटॅमिन म्हणजे जे शरीराला योग्य आहे असे व्हिटॅमिन देऊन तुमचे वीर्य चांगलं उत्पन्न करू, तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित करू. आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वीर्य घट्ट कसं करायचं ह्याविषयी मी सांगितलं आहे. आपली काही शंका असेल तर आपल्याला फोन करा. कारण तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला, लाईक केला, शेअर केला तर मी अनेक माहिती जी माझ्याकडे आहे ती तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुमची स्वतःची काळजी किंवा तुमच्या सेक्सबद्दल काय काळजी घ्यावी ह्याविषयी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. मागील व्हिडिओमध्ये पुरुषांची नपुसकता ह्याबद्दल मी सांगितलेलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुमचं जे वीर्य आहे घट्ट आहे तर ते घट्ट होण्यासाठी काय ट्रीटमेंट करायची हेही सांगितलेलं आहे. त्यावर आपण योग्य ते इंजेक्शन, योग्य ते गोळ्या, योग्य ते काढे देऊ आणि तुमची ट्रीटमेंट व्यवस्थित करू. काही शंका असेल तर मला तुम्ही फोन करा, व्हॉट्सअप करा आणि हे करा, शेअर करा. तुमच्यासारखे कितीतरी पुरुष किंवा मुलं मला फोन करतात, ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ते 100% बरे झालेले आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही जर मला आणखी माझ्याकडे जी माहिती आहे ती तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. पुन्हा भेटू. मी डॉक्टर शारदा त्र्यंबके, राहणार मिरज, जिल्हा सांगली.